खूप दिवसांपासून कुठेच गेलो नव्हतो, त्यामुळे आज वाटलं कुठेतरी फिरायला जाऊया। मग माझी मैत्रीण देखील आलेली होती घरी, त्यामुळे आम्ही दोघी मस्त काहीच विचार न करता गाडी काढली आणि निघालो मस्त रोडने। म्हटलं कुठे जायचं। आमचं डिस्कशन झाल्यानंतर तिचं म्हणणं होतं आपण जाऊया मस्त झणझणीत मिसळ खाण्यासाठी। म्हटलं कुठे जायचं, तर ती बोलली आपण जाऊया ग्रेप एम्बॅसी इथे। मग आम्ही गेलो नाशिकच्या ग्रेप एम्बॅसीला मिसळ खाण्यासाठी। मस्त दोघी गप्पा मारत मारत ऑलमोस्ट मिसळ आलेलीच होती। त्यानंतर आम्ही मिसळ खाण्यासाठी एंट्री केली आणि इथे आम्ही पार्किंगमध्ये पोचलो। पार्किंगमध्ये बरीचशी गर्दी होती। आम्हाला देखील गाडी पार्क करण्यासाठी जागा सापडली। त्यानंतर आम्ही गाडी पार्क केली। गाडी पार्क केल्यानंतर मग आम्ही मध्ये जाण्यासाठी निघालो। इकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज देखील होत्या, लहान मुलांच्या मोठ्यांच्या देखील, आणि बरीचशी लोकांची गर्दी देखील होती। माझी मैत्रीण देखील मस्त अशी गप्पा मारत इकडे तिकडे फिरत आहे। इकडे मस्त हिरवीगार प्लांट्स देखील लावलेले आहेत। मध्ये गेलो आम्ही आणि वेटरने आम्हाला सीट दिली बसण्यासाठी। सीट भेटताच आम्ही केली मस्त झणझणीत मिसळ ऑर्डर आणि इथली फेमस कोथिंबीर वडी देखील इथे आम्ही ऑर्डर केली। ऑर्डर आलेली आहे आपली। ऑर्डर आल्यानंतर मी तर डायरेक्ट खायला सुरुवात केली। मिसळ अगदी टेस्टी असल्यामुळे मी पटापटा मिसळ खाऊन घेतली आणि कोथिंबीर वडी देखील मस्त झालेली होती, गरमागरम आणि क्रिस्पी देखील होती। मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आणि थोड्याफार ॲक्टिव्हिटीज बघितल्या, थोडेफार प्लांट्स बघितले, त्यांचे बॉटॅनिकल नेम बघितले मी, आणि त्यानंतर थोडीशी गंमत जम्मत केली। इकडे एक ज्वेलरी स्टॉल देखील होतं, तिथे थोड्याशा ज्वेलरीज वगैरे बघितल्या आणि त्यानंतर थोडंसं फिरलो, इकडे तिकडे फोटो काढले आणि त्यानंतर इकडे एक झोका होता, झोक्यावर आम्ही थोडीशी मस्ती देखील केली आणि घरी जायला उशीर होत होता, त्यामुळे आम्ही दोघी सरते शेवटी निघालो मस्त। अशा प्रकारे आम्ही मस्त असं ग्रेप एम्बॅसीला मिसळ एन्जॉय केली आणि गप्पा मारत मारत मस्त घरच्या रस्त्याकडे परतलो।